हॅलो फ्रेंड्स, DMAR ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक तसेच ग्रंथसूचिकार याकरिता आपण तांत्रिक प्रश्नांची सिरीज घेऊन आलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डॉक्युमेंटेशन म्हणजेच दस्तऐवजीकरण या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत। तर लक्षात घ्या, हे जेवढेही चारही जे पद आहेत त्याचा सिलेबस जवळपास सारखा आहे। तर या सर्वांसाठी आपण एक कंबाइंड तुमच्यासाठी टेक्निकल प्रश्न घेऊन आला आहोत। सिलेबस पाहिजे असेल तो देखील मी तुम्हाला देईल। तर लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक कव्हर केले: आर्काइव व्यवस्थापन, माहिती पुनर्प्राप्ती, डॉक्युमेंटेशन रिसर्च मेथड, कन्सेप्ट ऑफ लायब्ररियन कॅटलॉग थिअरी, कन्सेप्ट ऑफ लायब्ररियन क्लासिफिकेशन थिअरी, एलिमेंट्स अँड लायब्ररी मॅनेजमेंट, लायब्ररी आणि समाज, सोसायटी आणि लायब्ररी, ग्रंथसूची व ग्रंथसूची नियंत्रण। हा पूर्ण जो सिलेबस आहे तुमचा 1000 प्लस प्रश्न तयार केले। तर प्राइस आहे 299 रुपये। मटेरियल तुम्ही परचेस करू शकता। याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। मराठी भाषेमध्ये हे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? माहितीचं संकलन, दस्तऐवजीकरण, पुस्तक वाचन की डेटाबेस व्यवस्थापन? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जे 1000 प्रश्न आहेत ते जर तुम्ही एकदा डोळ्याखालून जर घातले तर नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे। तर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। योग्य उत्तर आहे दस्तऐवजीकरण। पुढील प्रश्न, लायब्ररीमध्ये डॉक्युमेंटेशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन आहेत: पुस्तक वाचणे, माहिती संकलित करणे व जतन करणे, पुस्तके विकणे की संगणक चालवणे? सांगा, लायब्ररीमध्ये डॉक्युमेंटेशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, माहिती संकलित करणे व जतन करणे। यानंतर पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनमध्ये कोणत्या प्रकारच्या माहितीचा समावेश होतो? ऑप्शन आहेत: ग्रंथसूची, प्रकरणनामा, विविध माहिती स्रोत, वरील सर्व? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे वरील सर्व। यामध्ये तुम्हाला ग्रंथसूची, प्रकरणनामा तसेच विविध माहिती स्रोत यांचा समावेश होतो। यानंतर पुढील प्रश्न, लायब्ररियनसाठी डॉक्युमेंटेशन का महत्त्वाचे आहे? माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, वाचनासाठी, क्रीडा आयोजनासाठी की पुस्तक छपाईसाठी? सोपे प्रश्न असतात परंतु ट्रिकी क्वेश्चन असतात। एकदा जर डोळ्याखालून गेले तर तो प्रश्न इझिली लक्षात राहू शकतो। तर डॉक्युमेंटेशन का महत्त्वाचं आहे? तर माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर असेच आपण अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। पुढील प्रश्न आहे, लायब्ररी डॉक्युमेंटेशनमध्ये कॅटलॉगिंगचा अर्थ काय? ऑप्शन आहेत: पुस्तकांची यादी तयार करणे, पुस्तक विकणे, पुस्तके वाचणे की पुस्तक पुनरावलोकन? कॅटलॉगिंग म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे पुस्तकांची यादी तयार करणे। पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनमध्ये इंडेक्सिंग म्हणजे काय? माहिती क्रमवार ठेवणे, पुस्तकांच्या नावांची यादी, माहिती शोधण्यासाठी चिन्हांकित करणे, पुस्तकांची छपाई? उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता। तर इंडेक्सिंग म्हणजेच माहिती शोधण्यासाठी चिन्हांकित करणे। यानंतर पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनसाठी कोणती उपकरणे वापरली जातात? ऑप्शन आहे: संगणक, फायलिंग कॅबिनेट, प्रिंटर की वरील सर्व? तर डॉक्युमेंटेशनसाठी कोणती उपकरणे वापरली जातात? राईट आन्सर आहे वरील सर्व। यानंतर पुढील प्रश्न, लायब्ररी डॉक्युमेंटेशनमध्ये अब्स्ट्रॅक्टिंग म्हणजे काय? माहितीचा सारांश तयार करणे, पुस्तक विकणे, पुस्तकांची नावे लिहिणे की पुस्तकांची छपाई? तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे माहितीचा सारांश तयार करणे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर जो टेक्निकल सिलेबस आहे तो आपण सर्व कव्हर केला आहे। परीक्षेत तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी। तर आजच विद्यार्थी मित्रांनो खरेदी करा, 1000 प्लस प्रश्न आहेत। तुमचा नक्की या ठिकाणी अभ्यास होऊन जाईल। नॉन टेक्निकलचं देखील आपल्याकडे मटेरियल आहे, त्याच्या डिटेल मी तुम्हाला देतो। तर नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठी। यामध्ये
तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आहेत, त्यानंतर संगणकाचे प्रश्न आहेत. हे सोडून सामान्य ज्ञान सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत. चालू घडामोडी, लेटेस्टच्या चालू घडामोडी देखील तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत. सर्व प्रश्नपत्रिका आहेत, फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूडचे प्रश्न, टोटल 18,500 प्लस प्रश्न 499 रुपयामध्ये भेटतं आहे. 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर तुम्हाला ऑफर प्रोव्हाइड केली जाईल. हा जो कंटेंट आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ॲडिशनली प्रोव्हाइड केल्या आहेत. PDF फाईल आहेतच, सोबत ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी दिल्या आहेत. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय होईल, टायमर आहे, योग्य टायमात आपण टेस्ट सॉल्व करतो की नाही हे कळेल. टेस्ट सबमिट केल्यानंतर सोल्युशन, मल्टिपल अटेम्प्ट आणि त्या ठिकाणी तुमचा रँक तुम्हाला भेटणार आहे. तर हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप थ्रू आवर्जून परचेस करा. पुढील प्रश्न, डिजिटल डॉक्युमेंटेशनचा मुख्य फायदा काय आहे? सहज उपलब्धता, जास्त खर्च, जास्त वेळ लागतो की माहिती गहाळ होते? सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे सहज उपलब्धता. इझिली ते अवेलेबल होऊ शकतं, म्हणून डिजिटल डॉक्युमेंटेशन आता त्यावर भर शासन देखील देत आहे. पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनमध्ये प्रिझर्वेशन म्हणजे काय? माहितीचा संग्राहक, माहिती सुरक्षित ठेवणे, माहिती संपादित करणे की माहिती छपाई? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे माहिती सुरक्षित ठेवणे. यानंतर पुढील प्रश्न, लायब्ररी डॉक्युमेंटेशनसाठी काय आवश्यक आहे? सुव्यवस्थित रेकॉर्ड, पुस्तकांची संख्या, पुस्तके विकणे, इंटरनेट कनेक्शन? तर याचं राईट आन्सर आहे सुव्यवस्थित रेकॉर्ड. पुढील प्रश्न बघायचा आहे, डॉक्युमेंटेशनमध्ये मायक्रो फिल्मिंग कशासाठी वापरतात? माहितीचे छोटे स्वरूप तयार करण्यासाठी, पुस्तकांचे नाव लिहिण्यासाठी, पुस्तक विकण्यासाठी की माहिती संपादित करण्यासाठी? तर सांगा, डॉक्युमेंटेशनमध्ये मायक्रो फिल्मिंग कशासाठी वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, माहितीचे छोटे स्वरूप तयार करण्यासाठी. पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनमध्ये बिब्लिओग्राफी म्हणजे काय? संदर्भांची यादी, पुस्तकांची यादी, लेखकांची यादी की माहिती शोधणे? तर सांगा याचं उत्तर काय होईल? तर राईट आन्सर आहे संदर्भांची यादी. पुढील प्रश्न, लायब्ररीने डॉक्युमेंटेशन करताना कोणती बाब लक्षात ठेवली पाहिजे? माहितीची अचूकता, फक्त जुन्या पुस्तकांच्या नोंदी, फक्त नवे पुस्तक विकणे की पुस्तकांची किंमत? तर सांगा योग्य उत्तर काय असेल? राईट आन्सर आहे माहितीची अचूकता. जसे तुम्ही प्रश्न बघत आहात तसेच तुम्हाला 1000 प्रश्न आपण तयार केलेत. डॉक्युमेंटेशनमध्ये क्लासिफिकेशन म्हणजे काय? माहितीची विभागणी, माहिती छपाई, माहिती संपादन की माहिती संकलन? तर याचं योग्य उत्तर आहे माहिती विभागणी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं, प्रेरणा भेटते की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू करायला विसरू नका. पुढील प्रश्न, लायब्ररी डॉक्युमेंटेशनमध्ये कॅटलॉगची भूमिका काय आहे? पुस्तकांची माहिती ठेवणे, पुस्तक विकणे, पुस्तक छपाई की पुस्तकांचे पुनरावलोकन? तर कॅटलॉगची भूमिका काय असते? तर पुस्तकांची माहिती ठेवणे. पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनमध्ये माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काय वापरतात? फाईल्स, संगणक सॉफ्टवेअर, क्लाउड स्टोरेज की वरील सर्व? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे वरील सर्व. म्हणजेच माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी फाईल्स, संगणक सॉफ्टवेअर तसेच क्लाउड स्टोरेजचा वापर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, लायब्ररी डॉक्युमेंटेशनमध्ये डेटा एंट्री म्हणजे काय? माहिती संगणकात भरणे, पुस्तक वाचणे, पुस्तक विकणे की पुस्तक छपाई? तर याचं राईट आन्सर आहे माहिती संगणकात भरणे. पुढील प्रश्न, डॉक्युमेंटेशनमध्ये आर्चिव्हिंग म्हणजे काय? जुन्या माहितीचे संरक्षण, नवीन माहिती तयार करणे, माहिती संपादित करणे की माहिती नष्ट करणे? तर याचा राईट आन्सर आहे जुन्या माहितीचे संरक्षण. पुढील प्रश्न, लायब्ररी डॉक्युमेंटेशनमध्ये माहिती शोधण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? कॅटलॉगिंग, इंडेक्सिंग, क्लासिफिकेशन की वरील सर्व?
तर सांगा राईट आन्सर काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे कॅटलॉगिंग, इंडेक्सिंग आणि क्लासिफिकेशन या सर्व पद्धती वापरल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 20 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर लगेचच 9356552560 यावर व्हॉट्सअप करा. सपोज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून जर कोर्स ओपन होत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला कोर्सची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, त्याला देखील जॉईन करू शकता, ज्यावर आपण एक्झाम रिलेटेड अपडेट प्रोव्हाइड करत असतो. तर परत एकदा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.